नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षाचा पहिलाच दिवस होता आणि एवढं धुकं पडलं होतं बाहेर, तर आज मी नेहमीपेक्षा खूप लवकर उठले होते कारण नवीन वर्षाची सुरुवात आम्हाला एका छान ठिकाणी जाऊन करायची होती। चला तर मग ते तुम्हालाही पुढे समजेलच। तर सगळं काही आवरून रेडी वगैरे होऊन आम्ही निघालो होतो। रस्त्यावर आज काहीच गर्दी नव्हती, हे बघून खरंच खूप छान वाटलं। नाही तर एरवी पुण्यात अशी गर्दी नसलेले रस्ते बघायला मिळत नाहीत। जवळजवळ आम्ही पोहोचलोच होतो, तर तुम्ही बघत असाल ही एवढी मोठी लाईन कशासाठी लागली आहे। एवढी मोठी रांग बघून मी तर थक्कच झाले होते। तर सांगते, ही रांग होती पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची। तर हो, आजची मी माझ्या नवीन वर्षाच्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने करणार होते। मंदिराच्या परिसरात पोहोचलो होतो, पण इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती। रांग इतकी लांब होती की आत पोहोचायला कदाचित 5-6 तास लागले असते। रांगेत उभं राहणं शक्य नव्हतं कारण माझी मुलगी एवढा वेळ राहिली नसती। त्यामुळे आम्ही मंदिराच्या बाहेरून दर्शन घेतले। पण म्हणतात ना, भाव तिथे देव। तर इथे आरूने आमच्या मागे हट्ट लावला होता की चला ना मंदिरात जाऊया दर्शनासाठी, पण तिला कसं बसं समजावलं आणि तिथून जाण्यासाठी निघालो। तर मस्तपैकी बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं बाहेरूनच, बाप्पाकडे प्रार्थना वगैरे केली आणि पुढे निघालो। तर इकडे काही ढोल वादकही आले होते। इथे खूप गर्दी झालेली होती, मला समोरचं काहीच दिसत नव्हतं। एवढ्या गर्दीत मी कसा तरी व्हिडिओ शूट केला आणि खूप छानही वाटलं कारण खूप दिवसांनी आज ढोल ताशांचा आवाज ऐकला होता। तर इथे आरूही खूप एन्जॉय करत होती। तर अशा प्रकारे आम्ही निघालो परतीच्या दिशेने, म्हणजेच घरी जाण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता, ही आहे तुळशीबाग। एरवी इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, पण आज काहीच गर्दी नव्हती, हे बघूनही खूप छान वाटलं। तर अशा प्रकारे आम्ही निघालो आमच्या घरच्या दिशेला। तर जाता जाता आम्ही रस्त्यात थांबलो नाश्त्यासाठी। तर मस्तपैकी पोहे वगैरे घेतले आणि चहाही घेतला। तर इथे आरू टाळ्या वाजवत होती कारण विठ्ठल देवाचे गाणे चालू होते। ती तिच्या कोल्ड कॉफीची वाट बघत उभी होती। मग मस्तपैकी या दोघांनी कोल्ड कॉफी वगैरे घेतली आणि आम्ही घरी निघालो। तर फायनली आम्ही घरी पोहोचलो। घरी आल्यावर लगेचच आरू तिच्या पप्पांकडून बलूनमध्ये हवा भरून घेत होती। मस्तपैकी ती बलून सोबत खेळायला लागली। तर असा होता माझा आजचा वर्षाचा पहिला दिवस। तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी काय केले कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय।